तर आज आपल्याला ए या स्वराचा आपल्याला ॲ आणि आ हे आवाज शिकायचे. तर ॲ हे आवाज कोणत्या स्पेलिंग मध्ये येतं ते आपल्याला बघायचंय. बघा, जेव्हा दोन व्यंजनाच्या मध्ये ए असतं तेव्हा त्या एचा आवाज ॲ होतो. आता दोन व्यंजन म्हणजे कोणते? सी आणि टी. सी आणि टी हे दोन व्यंजन आहे. त्याच्यामध्ये आपण ए लिहिला तर एचा आवाज काय झाला? काय झालं हे वाचा बरं. कॅट. काय झालं? सीएटी. अजून बघा वाचा. इथं पण दोन व्यंजनाच्या मध्ये ए आलं तर काय झालं? बॅट. आता हे वाचा. एच ए डी एम ए डी टी ए डी टी एच ए टी डॅट. दोन व्यंजनाच्या मध्ये हे दोन व्यंजनाच्या मध्ये ए जेव्हा येतो तेव्हा एचा आवाज काय होतो? काय होतो? आता बघा, एचा आवाज काही स्पेलिंग मध्ये अ येतो. तर एचा आवाज कोणत्या कोणत्या स्पेलिंग मध्ये अ येतो आणि कोणत्या स्पेलिंग मध्ये अ येतो ते बघणार आहे. बघा, ज्या ए नंतर डबल एल येतं त्या शब्दामध्ये एचा आवाज अ होतो. आता बघा, एच्या नंतर डबल एल आलं मग काय झालं? अ. काय झालं? इथे एचा आवाज काय झाला? आता बघा अजून टी ए डबल एल. आता इथं ए नंतर काय आलं? डबल एल. आता टी ए डबल एल. ए नंतर काय आलं? सांगा बरं तुम्ही अजून एक उदाहरण. सी ए डबल एल. अजून स्मॉल. व्हेरी गुड आदित्य. मॉल. हा यस काढलं तर मॉल. बघा, एच्या नंतर काय आले प्रत्येक शब्दानंतर? डबल एल. ए नंतर डबल एल आलेले. मग जेव्हा नियम लक्षात ठेवायचा, एचे नियम आहे, जेव्हा एच्या नंतर डबल एल येतो तेव्हा एचा आवाज काय येतो? आणि दोन व्यंजनामध्ये जेव्हा ए येतो तेव्हा एचा आवाज काय येतो? तेव्हा एचा आवाज काय येतो? हा पहिला नियम आहे आणि हा दुसरा नियम आहे. आज आपण हे एच्या आवाजाचे हे दोन नियम शिकले. ॲ केव्हा येतो आणि अ केव्हा येतो. समजले सगळ्यांना?